नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहताय आणि खरं तर आजच्या भागामध्ये खूप छान ट्विस्ट दाखवला आहे. प्रिया आता सगळ्या बाजूंनी अडकली आहे. सायलीच्या हाती आता प्रियाने लपवलेले शांताच्या खुनाचे सगळे काही पुरावे सापडलेत. तसंच नंदिनीने आता प्रियाला रंगेहात पकडले सदा मैनानं पॉइझन देताना. त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूयात. तर आता आनंदीने त्या आश्रमापर्यंत ती त्या माणसाचा पाठलाग करत करत बरोबर पोहोचलेली असते आणि आता ती लगेच सायली अर्जुनला फोन करते आणि त्यांना सांगते की मला तुम्हाला खूप काही महत्त्वाचं सांगायचं आहे. आणि ती सायली अर्जुनला सांगते की प्रिया, सदा आणि मैना काकूला एका आश्रमामध्ये ठेवलं आहे तिने. आता खरं तर हे ऐकल्यावर सायली आणि अर्जुनचं सगळं काही काम सोपं झालं आहे, कारण ते तोच विचार करत असतात की प्रिया आता पुढे नक्की काय करणार आहे, तिने ते पॉइझन कशासाठी आणलं आहे. त्यावर खरं तर सायली आता आनंदीचे आभार मानते आणि तिला बोलते की आनंदी, अगं कुठल्याही डोळस माणसाला जमलं नसतं ना असं काम तू करून दाखवलं आहेस बघ. अगं आम्ही हाच विचार करत होतो की प्रिया पुढे काय करणार आहे आणि तू तर या प्रश्नाचं उत्तरच आमच्यासमोर आणून ठेवलं आहेस. तुझे खूप खूप आभार. त्यावर आनंदी देखील बोलते की अगं सायली ताई, आभार कसले मानतेस. अगं प्रियाने आजपर्यंत ज्या काही चुका केल्या आहेत ना, तिला तिच्या सगळ्या चुकांची शिक्षा मिळायलाच हवी आहे. आता सायली फोन ठेवते तेवढ्यातच आता विमलताई येतात सायली अर्जुनला सांगायला की तन्वीताई घरामध्ये नाही आहेत, त्या आत्ताच बाहेर पडल्या आहेत म्हणून. आता एवढं सांगून विमलताई निघून जातात. तर आता सायली आणि अर्जुन मात्र विचार करत असतात की पण तो आश्रम नक्की कुठे असेल. आणि सायलीच्या लक्षात येतं की तो आश्रम शोधण्यासाठी तिला एकच व्यक्ती मदत करू शकते. आणि सायली लगेच आता नंदिनीला मदतीसाठी बोलावते, तिला फोन लावते. आता फोन केल्यानंतर नंदिनी बोलते की सायलीने एवढ्या दिवसांनी फोन कसा केला बरं. आणि नंदिनी तिला विचारते, काय गं सायली, सगळं काही ठीक आहे ना, तू बरी आहेस ना. त्यावर सायली देखील सांगते की हो, मी देखील बरी आहे, पण अगं खरं तर खूप महत्त्वाचं काम तुझ्यावर सोपवायचं होतं म्हणून मी तुला फोन केला आहे. अगं आनंदीने सांगितलं की प्रियाने सदा आणि मैना आमच्या ओळखीचे एक कपल आहे, त्यांना आता कुठल्याशा आश्रमामध्ये वगैरे नेऊन ठेवले आणि त्या आश्रमाच्या वाटेवर एक दगडी भिंत आहे, वाटेमध्ये एक देऊळ आहे आणि एक भजीवाला पण आहे बघ. नाही, तू आनंद आश्रमाचं काम करतेस ना, म्हणून माझ्या लक्षात आलं की हे काम तू अगदी व्यवस्थित पार पाडशील आणि म्हणून मी तुला फोन केला आहे. त्यावर आता नंदिनी देखील सांगते की ही प्रियानं काहीही करू शकते. अगं असंच आता आश्रमामध्ये एक केस घडली बघ. अगं एका मुलाने त्याच्या आईवडिलांना स्लो पॉयझनिंग करायचा प्रयत्न केला. का तर ते आईवडील आश्रमामध्ये राहायला नकार देत होते, त्यांना त्यांच्या मुलासोबत घरी जायचं होतं म्हणून. आणि आता हे तर प्रिया जे काही करायला चालली आहे हे तर यापेक्षाही जास्त भयंकर आहे. नाही, काहीही झालं तरी तू काळजी करू नकोस, मी प्रियाला बरोबर पकडते. आता नंदिनी मदतीला आल्यामुळे सायलीला पण थोडासा दिलासा मिळालेला असतो. तर इकडे हे सदा मैना आता वृद्धाश्रमामध्ये असतात आणि खरं तर त्यांचं बोलणं सुरू असतं आणि ते सायली अर्जुनच्या फोनची वाट पाहत असतात. त्यावर आता मैना सदाला बोलते की अहो, तो माणूस तर म्हणाला होता की आपण इथं आश्रमामध्ये आल्यानंतर सायली आपल्याला फोन करणार आहे म्हणून, पण अहो अजून तर काही सायलीचा फोन पण आला नाही. त्यावर आता सदा तिला सांगतो की अगं जरा वाट पहा, येईल त्यांचा फोन. आणि तेवढ्यातच आश्रमातली एक बाई त्यांच्याकडे येते आणि त्यांना सांगते की आश्रमामध्ये कोणी नवीन आल्यानंतर त्यांचे फुल बॉडी चेकअप इथे केला जातो, त्यामुळे तुमचे पण काही आधीच्या गोळ्या वगैरे चालू असतील, काही दुखत वगैरे असेल तर आश्रमाचे डॉक्टर येतील, त्यांना तुम्ही सांगा. त्यावर आता मैना बोलते की नाही, आम्हाला काही झालेलं नाही आहे. अहो यांची तब्येत थोडीशी बिघडलेली होती, पण डॉक्टरांनी गोळ्या दिल्या आहेत दुसऱ्या आणि आता त्यांना बरं वाटतंय. आता त्यांचं असं बोलणं सुरू असतानाच आता तो माणूस आणि प्रिया आता नर्सच्या वेशात असते आणि तो माणूस डॉक्टरच्या वेशामध्ये तिथे येतात. आता त्यांनी खरं तर ओळखू नये कोणी म्हणून मास्क लावलेले असतात. आता ते सदा मैनाजवळ येतात तर
तो माणूस खरं तर खूप घाबरला आहे आणि प्रिया त्याला सांगते की चेकअप करा, घाबरू नका, इथे आपल्याला कोणीही ओळखणार नाही आहे. आणि तो माणूस देखील आता एकदम डॉक्टर असल्यासारखं नाटक करत आता या दोघांचंही चेकअप वगैरे करायला सुरुवात करतो. पण खरं तर प्रियाचे डोळे पाहिल्यानंतर मैनाला सतत असं वाटतं की हिला कुठेतरी पाहिलं आहे आणि म्हणून मैना आता तिचं ऑब्झर्वेशन करत असते की नक्की हिला कुठे पाहिलं आहे बरं, ही ओळखीची वाटते का. तर इकडे अजून काही नंदिनीचा फोन वगैरे आला नाही म्हणून सायली अर्जुन खरंच खूप काळजीमध्ये असतात सदा मैनाच्या. आणि आता न राहून सायलीच आता नंदिनीला फोन करते. तर नंदिनी तिला सांगते की मला त्या आश्रमाचा पत्ता मिळाला आहे आणि मी त्या आश्रमामध्ये जायला निघाली आहे. मी तिथे पोहोचले की सगळं काही मी तुला सांगेल व्यवस्थित फोन करून, पण आता मला तिकडे जाऊ देत म्हणून. त्यावर सायली देखील नंदिनीला सांगते की तू तिथे वेळेवर पोहोच, प्रियाच्या आधी तुला तिथे पोहोचायला हवं आहे, नाहीतर खूप अनर्थ घडेल. त्यावर नंदिनी देखील तिला सांगते की तू काहीही काळजी करू नकोस, प्रिया त्या आश्रमामध्ये पोहोचण्याच्या आधी मी तिथे पोहोचलेली असणार आहे आणि तिथे पोहोचल्यानंतर मी तुला लगेच कॉल करून काय झालं ते सांगते. आता थोडंसं सायली आणि अर्जुनच्या जीवात जीव आलेला असतो आणि सायली मात्र देवीला प्रार्थना करत असते मनातल्या मनात की नंदिनीच्या प्रयत्नांना यश दे म्हणून. तर इकडे आता या मैनाला खरं तर या प्रियावर संशय की हिला कुठेतरी पाहिलं आहे आणि ती त्या डॉक्टरांना विचारते, ही मुलगी तुमच्याकडं काम करते का. नाही, हिचे डोळे पाहिल्यावर तर असं वाटते की मी हिला कुठेतरी पाहिलं आहे. ए पोरी, मी तुला कुठेतरी पाहिलं आहे का गं, तुझ्या ते तोंडावरचं टोपडं काढ बरं, तुझा चेहरा दाखव बरं, मला सतत असं वाटतंय की मी तुला कुठेतरी पाहिलं आहे म्हणून. त्यावर आता प्रिया मात्र तोंडाने काही न बोलताच फक्त मान हलवून नाही बोलते. तर हा डॉक्टर लगेच बोलतो की तुमच्या रक्तामध्ये ना हिमोग्लोबिनची कमतरता आहे, त्यामुळे तुम्हाला आता एक एक इंजेक्शन घ्यावं लागेल. आता इंजेक्शनचं नाव ऐकल्यावर सदा मात्र घाबरूनच थोडंसं बोलतो, नाही नाही डॉक्टर साहेब, इंजेक्शन कशाला, अहो तुमच्याकडे काही गोळ्या बिळ्या असतील तर त्या द्या, हो इंजेक्शन वगैरे नको आम्हाला. त्यावर आता हा खोटा डॉक्टर सांगतो की नाही नाही, त्याचं काय आहे की आता तुम्हाला काही वाटणार नाही, पण मग तुमच्या रक्तात हिमोग्लोबिन इतकं कमी आहे का तुम्हाला पुढे त्याचा त्रास होईल, त्यामुळे ना गोळ्या वगैरे काही नाही, तुम्हाला आता इंजेक्शनच घ्यावं लागणार आहे. तर ते प्रियाने आता ते पॉयझन आता ते इंजेक्शनमध्ये घेतलेलं असतं आणि ती आता मनातल्या मनातच स्वतःशी बोलत असते की आता सदा मैनाचे फक्त काही तासच शिल्लक राहिलेत. तर इकडे सायली आणि अर्जुन मात्र खूप आता अस्वस्थ झालेले असतात कारण ते नंदिनीच्या फोनची वाट पाहत असतात. आता सायली खूपच अस्वस्थ झाली आहे सदा मैनाच्या काळजीने आणि ती अर्जुनला बोलते की मी नंदिनीला परत एकदा फोन करून पाहू का, ती तिथे पोहोचल्यावर फोन करणार होती आपल्याला. त्यावर अर्जुन बोलतो की हे बघ, आपण तिच्यावर खूप मोठी जबाबदारी टाकली आहे आणि अगं ती तिथे पोहोचून सदा मैनाशी बोलत असेल याचा अर्थ ते सेफ आहेत, तू काळजी करू नकोस बरं. तर इकडे आश्रमामध्ये आता हा डॉक्टर मैनाला ते इंजेक्शन देणारच असतो, तेवढ्यातच आता नंदिनी तिथे येऊन त्याला अडवते. आता नंदिनी तिथे आल्यावर हा खोटा डॉक्टर मात्र जाम घाबरून गेलाय आणि प्रिया देखील आता घाबरली आहे. पण प्रिया मात्र लगेच आता कांगावा करते की मी सांगत होते या डॉक्टरला की हे असं करू नका म्हणून, मला आधीच माहीत होतं की हा डॉक्टर त्यांना विष देणारे वगैरे. त्यावर आता नंदिनी खरं तर खूप चिडलेली असते. नंदिनी आता येऊन प्रियाचा मास्क काढते आणि आता आपण पकडलो गेलोय म्हणून प्रिया देखील जाम घाबरली आहे. तिच्या चेहऱ्याचा चांगलाच रंग उडालेला पाहायला मिळतो इथे आपल्याला. आणि आता नंदिनी समोर ती नेहमीप्रमाणे नाटक करायला, खोटं बोलायला सुरुवात करते की अगं मला माहीत होतं की हा डॉक्टर हे असंच काहीतरी करणार आहे म्हणून मी याला सांगितलं देखील की असं काही करू नको, पण हा ऐकायलाच तयार नव्हता आणि म्हणून मग मी इथे नर्सच्या वेशामध्ये आले की जेणेकरून हा चुकीचं इंजेक्शन देणार नाही म्हणून. हा डॉक्टरच त्यांना चुकीचं इंजेक्शन देणार होता. पण आता नंदिनीला मात्र प्रियाचं सगळं काही नाटक माहीत असतं. नंदिनी काही न बोलता सगळ्यात आधी प्रियाच्या एक जोरदार कानाखाली ठेवून देते. नाही, आता हे खरंच खूप कॉमन झालं आहे. म्हणजे सायलीच्या ज्या कोणी मैत्रिणी येत आहेत आता या प्रियाचा मुखवटा फाडण्यासाठी, सगळ्याजणी आल्या का सगळ्यात आधी या प्रियाच्या कानाखाली देत आहेत. आता कितीतरी एपिसोड असे गेले आहेत की ज्यामध्ये प्रिया फक्त आणि फक्त कानाखाली खातानाच पाहायला मिळते आपल्याला. तर असो,
तर आता नंदिनी ते औषध घेते. औषध कसलं, ते पॉयझनच असतं. ती ते घेते आणि सगळ्यांना दाखवते आणि बोलते की हे नीट पहा, हे कुठलंही औषध वगैरे नाही आहे, हे विष आहे. आणि ही मुलगी तिच्या सख्ख्या आईवडिलांना हे विष देण्याचा प्रयत्न करत होती. आता खरं तर प्रियाला समोर पाहून सदा आणि मैना देखील खूप जास्त शॉक झालेत. आणि मैना लगेच बोलते, बबले अगं तू. त्यावर सदाशिव देखील बोलतो, अगं तू का आमच्या जीवावर उठली होतीस बरं, आम्ही काय वाकडं केलंय तुझं. त्यावर प्रिया आता लगेच नेहमीप्रमाणे कांगावा करत बोलते की नाही, अहो उलट मी इथे तुम्हाला वाचवायला आले होते. हा डॉक्टर, हे सगळं काही या डॉक्टरचं करणी आहे. नाही, मला मान्य आहे की मी इथे नर्सच्या वेशामध्ये आले होते, अहो पण माझा हेतू चांगला होता म्हणून आले होते मी इथे तुम्हाला वाचवण्यासाठी. पण खरं तर प्रियाचे नाटकं इथे कोणावरही काम करत नाही, कारण प्रियाचा खरा चेहरा आता सगळ्यांसमोर आलेला आहे. त्यावर नंदिनी तिला खूप बोलते आणि बोलते की अगं तू तर तुझ्या जन्मदात्या आईवडिलांनाच मारायला निघाली होतीस. अगं आईवडील तर देवा समान असतात, त्यांचा आदर करायचा असतो, त्यांच्यावर प्रेम करायचं असतं. आणि तू काय करायला निघाली होतीस बरं. अगं तू आजपर्यंत इतकी पापं केली आहेस ना प्रिया, की तुझ्या पापांचा पाढा जर वाचायचा म्हटलं ना तर दिवस देखील पुरणार नाही आहे. आता प्रिया मात्र आपण पकडलो गेलोय म्हटल्यानंतर आता सगळा काही दोष तर तिच्यासोबत असलेल्या त्या खोट्या डॉक्टरवर टाकत असते आणि बोलते की यामध्ये माझी काहीच चूक नाही आहे, हे सगळं काही या खोट्या डॉक्टरने केलं आहे, हा खोटा डॉक्टर आहे. आणि तो आता खोटा डॉक्टर बनून आलेला माणूस मात्र हात वगैरे जोडून सांगत असतो की मी काहीही केलेलं नाही आहे. आणि प्रिया आता उलट त्याने तोंड उघडू नये म्हणून त्याच्यावरच ओरडते की तू गप्प बस, मी सांगतेय ना. आता मात्र मैनाच्या देखील रागाचा पारा खूप चढतो आणि ती देखील येऊन आता चांगलंच प्रियाचं थोबाड फोडते आणि तिला बोलते की अगं मीच कोणत्या जन्मात काय पाप केलं होतं जे तुझ्यासारखी राक्षसीन माझ्या पोटी जन्माला आली बघ. त्यावर नंदिनी सांगते की आता मात्र प्रिया तुला जेलमध्ये जावं लागणार आहे, मी पोलिसांना आधीच सांगितलंय, ते येतच असतील. आता पोलिसांचं नाव घेताच प्रिया मात्र घाबरून जाते. पण तेवढ्यातच आता पोलीस त्यांच्या टीमसोबत इथे पोहोचलेले असतात आणि नंदिनी पोलिसांना सांगते की अटक करा या मुलीला, हिने स्वतःच्या आईवडिलांना जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय पॉयझन देऊन. आता खरं तर पोलीस त्यांच्या कॉन्स्टेबलला सांगतात की हिला पकडा, पण ते नंदिनीला सांगतात की आम्ही हिला पकडू शकतो पण हिला अटक तर नाही होऊ शकत आहे आत्ता, कारण आत्ता 6 वाजून गेले आहेत आणि त्यासाठी आम्हाला मॅजिस्ट्रेटची परवानगी घ्यावी लागेल हिला अटक करण्यासाठी. हिला अटक मात्र उद्याच होईल. त्यावर आता नंदिनी लगेच आता अर्जुनला फोन करून सांगते की पोलीस देखील इथे आले आहेत, पण ते सांगतायत की 6 वाजून गेल्यामुळे हिला अटक नाही होऊ शकत आहे, मॅजिस्ट्रेटची परवानगी घ्यावी लागेल. त्यावर आता अर्जुन सांगतो की तू 5 मिनिट थांब, मी तुला लगेच फोन करतो. आणि अर्जुन आता लगेच मॅजिस्ट्रेटला फोन करून सांगतो की एका मुलीला अटक करायची आहे, पण तुमची परवानगी हवी आहे 6 वाजून गेल्यामुळे, तिला अटक होणं खूप जास्त गरजेचं आहे. पण नेमका तो मॅजिस्ट्रेट आता स्वतःच्याच मुलीच्या लग्नात असतो आणि आता अर्जुनला समजतं की अजून 2 दिवस तरी या प्रियाला काही अटक होऊ शकत नाही आहे. त्यामुळे खरं तर आता इथे यांची निराशा झाली आहे. तर सायली आणि अर्जुन आता लगेच नंदिनीला फोन करतात. तर नंदिनी इकडे फोन स्पीकरवर टाकते आणि आता अर्जुन तिला सांगतो की हे बघ, आता काही टेक्निकल प्रॉब्लेम्स आल्यामुळे प्रियाला आत्ताच्या आत्ता काही अटक होऊ शकत नाही आहे, पण तू एक काम कर, त्या पोलिसांना सांग की प्रिया कुठेही जाता कामा नये, तिच्यावर पहारा द्यायला सांग कॉन्स्टेबलला आणि सदा मैनासोबत देखील 2 दिवस कॉन्स्टेबल तैनात करायला सांग, जेणेकरून प्रिया त्यांच्या जीवाला काही करणार नाहीत. त्यांना सुरक्षिततेची खूप गरज आहे. आता हे सगळं काही स्पीकरवर फोन असल्यामुळे सगळ्यांनी ऐकलेलं असतं. तर अर्जुनचं बोलणं झाल्यानंतर सायली देखील आता नंदिनीचे आभार मानते आणि तिला बोलते की नंदिनी, तू अगदी वेळेत धावून आलीस बघ मदतीला आणि तुझ्यामुळेच सदाशिव काका आणि मैनावती काकूचे प्राण वाचू शकलेत. त्यावर नंदिनी देखील बोलते की अगं, प्रियाने आजपर्यंत काही कमी पापं केले आहेत का, आणि आता तिला मात्र तिच्या सगळ्या पापांची शिक्षा मिळणारच आहे बघ. तर आता कॉन्स्टेबल देखील सदा मैनासोबत आता
अर्जुनने सांगितल्याप्रमाणे 2 कॉन्स्टेबल यांच्यासोबत तैनात केले जातात आणि प्रियावर देखील आता लक्ष ठेवलं जातं. तर आता प्रिया खरं तर नंदिनीला लगेच बोलते की अगं पोलिसांना बोलावण्या एवढं, मला अटक होण्या एवढं काही एक झालेलं नाही आहे, तू का लगेच पोलिसांना बोलवलं आहे, एवढं काय केलं आहेस ग मी. त्यावर नंदिनी खूप चिडते आणि बोलते की प्रिया अगं तुझ्या पापांचा जर पाढा वाचायचाच झाला ना तर दिवस देखील कमी पडणार आहे. आता मात्र तुझ्या सगळ्या पापांचा हिशोब जेलमध्येच होईल, तू काही त्याची काळजी करू नकोस. आणि तेवढ्यातच नंदिनीला आता आनंदीचा फोन येतो. तर आनंदी देखील नंदिनीला सांगते की तू पोहोचलीस ना तिकडे. अगं प्रिया खूप क्रूर वागली आहे बघ, कुठल्याही आईवडिलांच्या पोटी अशी मुलगी जन्म घ्यायला नको आहे, ही तर स्वतःच्या आईवडिलांच्याच जीवावर उठली आहे. तू माझ्या वतीने देखील तिच्या एक जोरदार कानाखाली दे. अगं सायलीताईने मला सगळं काही सांगितलं आहे बघ. त्यावर आता नंदिनी देखील तिला बोलते की आनंदी या सगळ्यामध्ये ना तुझी देखील खूप मदत झाली आहे. आणि आता आनंदीच्या सांगण्यावरून नंदिनी परत एकदा प्रियाचं जे थोबाड रंगवते ते आता इथे पाहण्यासारखंच आहे. नाही म्हणजे जो येतोय तो फक्त प्रियाच्या कानाखालीच देतोय, तिचं थोबाडच रंगवतोय, पाहायला मजा येते खरं तर. आणि नंदिनी तिला बोलते की हे आनंदीच्या वतीने होतं आणि पोलिसांना सांगते की हिला आता घेऊन जा आणि हिच्यावर बारीक लक्ष ठेवा, ही मुलगी काहीही करू शकते. तर आता पोलीस देखील हिला अटक करू न शकल्यामुळे आता हिला घेऊन डायरेक्ट आता सुभेदारांच्या घरी आलेले असतात. आता प्रिया तशीच नर्सच्या वेशामध्ये असते आणि घरी आता सगळ्यांना कळालेलं असतं की हिने काय प्रताप केले आहेत ते. त्यावर आता हे प्रताप खूप चिडलेला असतो तिच्यावर आणि प्रताप तिला बोलतो की प्रिया अगं आज तर तू सगळ्या गोष्टींची हद्दच केली आहेस. कल्पना देखील खूप जास्त चिडलेली असते आता इथे प्रियावर आणि ती देखील आता प्रियाला तिने ज्या काही चुका केल्या आहेत त्यासाठी दोष देत असते. पण प्रियाला मात्र कसलाही काहीही फरक पडत नाही. ती अगदी निर्लज्जपणे सगळ्यांचं बोलणं ऐकून घेत तिथे तशीच ठम्मपणे उभी असते. आता अश्विन देखील खूप चिडलाय तिचे हे सगळे पराक्रम ऐकून आणि अश्विन बोलतो की अरे या मुलीला इथे घरी आणलंच कोणी आहे, हिला तिकडून तिकडेच पोलीस स्टेशनला का नाही नेलंय, का हिला सतत माझ्यासमोर घेऊन येत आहे तुम्ही. त्यावर अर्जुन त्याला शांत करत बोलतो की काही टेक्निकल इश्यूजमुळे आज तिला अटक होऊ शकली नाही आहे, पण काही हरकत नाही, उद्या सकाळी दिवस उजाडताच ती पोलीस स्टेशनमध्ये कस्टडीमध्येच असणार आहे, उद्या सकाळीच तिला अटक होणार आहे. आता हे ऐकून प्रिया मात्र जाम घाबरलेली असते आणि खरं तर आपल्याला आता सोडून द्यावं, माफ करावं म्हणून आता गयावया करत असते. नाही ऑब्वियसली हे देखील नेहमीप्रमाणे तिचं नाटकच असतं. तर अस्मिता देखील खूप चिडली आहे आणि अस्मिता बोलते की तिने आपल्याला जो काही मनस्ताप दिला आहे ना त्यासाठी खरं तर ही पोलीस स्टेशनची जेलची शिक्षा देखील खूप कमीच आहे हिच्यासाठी. आता सायली देखील तिला बोलते की प्रिया तुझ्या सगळ्या पापांचा घडा आता भरलाय, आता मात्र तुझी सुटका नाही आहे. तर प्रिया मात्र आता हात वगैरे जोडून बोलते की मी आता तुमच्यासमोर लोटांगण घेऊ का, अहो मला सुधारायची एक संधी तरी द्या, मी चुकले, मला माफ करा. घरातला एखादा माणूस चुकलं तर कोणी त्याच्याशी असं वागतं का. त्यावर सायली खूप चिडते आणि तिला बोलते की खूप संधी दिल्या तुला प्रिया, तुला आतापर्यंत सुधारायच्या खूप संधी दिल्या आहेत तुला मी कितीतरी वेळा सांगितलं सुधार म्हणून, पण तू मात्र काही सुधारली नाही आहेस. आता मात्र तुझा शेवट आलाय. हो बरोबर ऐकलंयस तू, तुझा शेवट, कारण आता तुझा शेवटच होणार आहे. त्यावर अर्जुन देखील बोलतो की आजची रात्र तुझी या घरातली शेवटची रात्र असणार आहे, हे लक्षात ठेव. आणि अर्जुन आता पोलिसांना सांगतो की या मुलीवर नीट लक्ष ठेवा कॉन्स्टेबल, नाही ही अजिबातही कुठे पळून जाता कामा नये, ही मुलगी काहीही करू शकते. तर इकडे जेलमध्ये आता संतोषला सगळं काही आठवत असतं की त्याच्या बायकोने त्याला व्हिडिओ कॉलवर सांगितलं की प्रियाने तिला कसं किडनॅप वगैरे करून ठेवलं आहे, ही प्रिया स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाचाही बळी द्यायला तयार होते वगैरे. आणि आता खरं तर त्याच्या बायकोसाठी त्याने निर्णय घेतला आहे आणि तो आता इन्स्पेक्टर सावंतांना भेटायला बोलावतो. तर सावंत आल्यानंतर त्याला विचारतात की तुला माझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं होतं का.
त्यावर संतोष सांगतो की हो, मी कोर्टामध्ये जी साक्ष दिली होती ना की खून मीच केला आहे म्हणून, ती साक्ष मला मागे घ्यायची आहे आणि मला सगळं काही खरं खरं सांगायचं आहे आता. आता हे ऐकल्यानंतर हे इन्स्पेक्टर सावंत मात्र लगेच आता अर्जुनला फोन करून कळवतात की आता संतोष तयार झाला आहे खरी साक्ष देण्यासाठी. त्याने दिलेली खोटी साक्ष त्याला आता मागे घ्यायची आहे म्हणून. उशिरा का होईना पण इथे आता या संतोषला शहाणपण सुचलंय. नाही, आता प्रियाचा खरा चेहरा आता याच्या देखील समोर आलेला आहे आणि आता तिच्यासाठी तो देखील स्वतःचं आयुष्य बर्बाद करण्यासाठी अजिबातही तयार नाही आहे. नाही, ही एक चांगली गोष्ट दाखवली आहे आजच्या भागामध्ये. तर इकडे प्रिया मात्र जाम घाबरलेली असते आणि आता ती पनवेल सोडून जाण्याचा विचार करते. कारण आता ती विचार करत असते की आता जर DNA रिपोर्ट जर सायली अर्जुनच्या हाती लागले आणि ही खोटी तन्वी हे जर सगळ्यांसमोर आलं तर जेल झाल्यानंतर कोणी देखील प्रियाला जामीन देण्यासाठी येणार नाही आहे. आता हे सगळं काही प्रियाला आठवत असतं. त्यामुळे आता प्रिया मात्र पनवेल सोडून जाण्याचा विचार करते. तर इकडे सायली आणि विमल दोघी मिळून आता पूर्णा आजी परत येणार असल्यामुळे पूर्णा आजीच्या खोलीची साफसफाई करत असतात. आता विमल बोलत असते सायलीला की पूर्णा आजी आल्या ना की पहा कसं हसत खेळत काम अगदी पटापट होऊन जातात, पहा समजत देखील नाही. त्यावर आता सायली तिला बोलते, हो विमलताई, पण पटापट हात चालवा बरं का. नाहीतर पूर्णा आजी आल्यानंतर असं बोट ठेवतील आणि म्हणतील, विमल हे काय बरं. नाही, मी थोडे दिवस बाहेर काय गेले, माझ्या खोलीचा तर पार उकिरडा करून ठेवलाय तू. आता त्यावर विमलताई हसतात आणि बोलतात की खरं तर पूर्णा आजींनीच सांगितलं की विमलला कोणीही कामवाली म्हणून तिच्याकडे पाहायचं नाही किंवा समजायचं नाही, त्यामुळेच तुम्ही सगळेजण मला आपलंसं करू शकले. त्यावर सायली बोलते की विमलताई, अहो तुम्ही या घराला आपलंसं केलं ना म्हणून इथल्या सगळ्या माणसांनी तुम्हाला आपलंसं केलं आहे बघा. तर इकडे प्रिया मात्र आता विचार करून करून जाम अशी चिडलेली असते आणि आता खरं तर ती पनवेल सोडून जाण्याचा विचार करते आणि बोलते की घरातले एकदा सगळे काही झोपले आणि त्या कॉन्स्टेबलचं लक्ष नसलं की मी लगेच पनवेल सोडून जाईन. आणि ती लगेच आता बॅग वगैरे भरायला घेते, तिचे काही कपडे वगैरे बॅगमध्ये भरते आणि आता पर्समध्ये पैसे पाहते तर तिच्याकडे पुरेसे पैसेच नाही आहेत आता पनवेल सोडून जाण्यासाठी. आता ती विचार करते की जर मला कोणाची मदत घ्यावी लागली तर मी त्या माणसाला पैसे कुठून देणार आहे, माझ्याकडे तर पुरेशी कॅश देखील नाही आहे. नाही जाऊ देत, काही हरकत नाही, ते पुढचं पुढे पाहता येईल. मला काहीही झालं तरी इथून पळून जाणं मात्र जास्त गरजेचं आहे. तर इकडे आता पूर्णा आजीच्या खोलीमध्ये साफसफाई करताना विमलला कसलीशी पिशवी सापडते त्या खोलीमध्ये. आता विमल ती पिशवी सायलीला दाखवते आणि खरं तर खूप घाण वास येत असतो त्या पिशवीतनं. तर सायली आता ती पिशवी उघडून पाहते तर त्यामध्ये तिला अर्जुनच्या गाडीची नंबर प्लेट सगळ्यात आधी तिच्या हाती लागते. आता सायली विचार करते की यांच्या गाडीची नंबर प्लेट, आणि नंतर ती त्या पिशवीतनं एक पोतं बाहेर काढते ज्यामध्ये तिने प्रियाने शांताला खून झाल्यानंतर ठेवलेलं असतं. आता त्यावर सगळे काही रक्ताचे डाग वगैरे असतात आणि खूप घाण वास येत असतो खरं तर त्याचा. नंतर तिला आता रक्ताने भरलेला एक रुमाल देखील त्या सगळ्यामध्ये सापडतो. त्यावर आता विमल बोलते की सायलीताई, अहो हे सगळं काय आहे. त्यावर सायली बोलते की विमलताई, कदाचित ना हे शांताच्या खुनाचे सगळे काही पुरावे आहेत. आणि आता इथे प्रियाने ते पुरावे कधी आणि कसे लपवले ते दाखवले. तर प्रियाने सगळ्यात आधी ते पुरावे मात्र गार्डनमध्ये पुरून ठेवलेले होते, पण आता गार्डनमध्ये पुरल्यामुळे आता ते पुरावे सायली अर्जुनच्या लवकर हाती लागतील म्हणून ती विचार करत असते की हे पुरावे नक्की मी कुठे लपवू. आणि आता ती स्टोर रूममध्येही लपवू शकत नसते, स्वतःच्या खोलीतही लपवू शकत नसते. त्यामुळे आता तिच्या लक्षात येतं जर या म्हातारीच्या खोलीमध्ये जर हे पुरावे लपवले तर सायली अर्जुन मात्र तिथपर्यंत पोहोचणारही नाहीत, त्यांना संशय देखील येणार नाही आहे की इथे कसले पुरावे वगैरे आहेत म्हणून. आणि ती आता असा विचार करून ते पुरावे आता पूर्णा आजीच्या खोलीमध्ये लपवते, पण ते आता योगायोगाने सायलीच्या हाती लागतात. त्यावर आता विमल बोलते की अहो पण हे असे सगळे पुरावे आपल्या घरामध्ये कोणी लपवले असतील बरं, तेही पूर्णा आजीच्या खोलीमध्ये.
त्यावर सायली बोलते की हे ज्या कोणी केलं आहे ना, खरं तर तो माणूस खूप हुशार निघाला आहे. नाही, त्याला माहीत होतं की आम्ही पुरावे शोधताना घराच्या बाहेर पुरावे शोधू, घरामध्ये आणि विशेष करून पूर्ण आजींच्या खोलीमध्ये तर आम्हाला संशय देखील येणार नाही की इथे पुरावे असतील म्हणूनच त्याने सगळे काही पुरावे इथे लपवले आहेत. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की प्रिया आता वेश वगैरे बदलून घरातून पळून जायचा प्रयत्न करते. आता ती अन्नपूर्णा निवासाच्या बाहेर आलेली असते आणि पळून जायचा प्रयत्न करत असतानाच तिला मंजिरी पाहते आणि मंजिरी मात्र लगेचच आता सायलीला फोन करून सांगते की मी आत्ता प्रियाला पाहिलं आणि कदाचित ती पनवेल सोडून जाण्याच्या प्रयत्नामध्ये दिसतीये. आता सायली मंजिरीच्या मदतीसाठी लगेच रमाला फोन करते आणि रमाला सांगते की रमा, काहीही झालं ना तरी प्रियाला कुठेही जाऊन देऊ नकोस, तिला तिथेच थोपवून ठेव. त्यावर आता रमा देखील सायलीची मदत करायला लगेच तयार होते. आता सगळेच फासे असे प्रियाच्या विरोधात पडत आहेत. त्यामुळे उद्याचा भाग देखील असाच मस्त ट्विस्ट असणार आहे. उद्याचा एपिसोड पाहायला देखील विसरू नका आणि आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.